वंचित बहुजन आघाडीने 10 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला ते वापरत आहे तो फॉर्म्युला लक्षात ठेवून त्यांनी आज 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। आणि 10ला 10 उमेदवार हे खरं तर मुस्लिम समुदायातून आहेत। नेमकी खेळी काय असणार आहे वंचित बहुजन आघाडीची, 10 उमेदवार देण्यापाठीमागे काय कारण असेल आणि 10ला 10 उमेदवार हे मुस्लिम समुदायाचे उमेदवार देण्यापाठीमागची काय भूमिका आहे, नेमकं काय राजकारण आहे, सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला नेमका कोणता आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वीच बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि या 11 उमेदवारांमध्ये समिश्र जाती समुदायाचे उमेदवार होते। त्यामध्ये प्रामुख्याने एक मुस्लिम समुदायातील उमेदवार होते, काही बुद्धिस्ट समुदायातील होते, तर काही लिंगायत आणि वाणी इतर समुदायातले होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक या यादीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं ते म्हणजे तृतीयपंथी शमीबा पाटील यांच्या खरं तर निवडीचं। आणि शमीबा पाटील यांना रावेर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती। त्या 11 मध्ये तृतीयपंथी असलेल्या शमीबा पाटीलांची उमेदवारी बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केली होती। आता दुसरी यादी आलेली आहे आणि या यादीमध्ये 10 उमेदवार आहेत आणि 10 उमेदवारांची ही दुसरी यादी खरं तर लक्ष वेधत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच जेव्हा 10 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि अशा प्रसंगी 10ला 10 उमेदवार हे खरं तर मुस्लिम समुदायातील उमेदवार आहेत। नेमकी बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काय असणार आहे, त्यांनी का 10 उमेदवार मुस्लिम समुदायातील दिले? खरं आपण पाहतोय की 2019ला जेव्हा MIM सोबत युती होती किंवा वंचित बहुजन आघाडीची नवी निर्मिती झालेली होती आणि MIM सोबत युती केली, तेव्हापासून ते आज तागायत बाळासाहेब आंबेडकरांचा फॉर्म्युला हा सर्वसमावेशक राजकारणाचा दिसून येतो। त्यामध्ये प्रामुख्याने वंचित घटकांपैकी असलेल्या इतर समुदायाला सभागृहात घेऊन जाण्याचं स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र मुस्लिम समुदायाला देखील तिकीट देऊन त्यांना देखील आपण राजकारणामध्ये मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार करत आहोत, अशी भूमिका त्यांच्या पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेली आहे। आणि मग हे 10 जे उमेदवार आहेत हे 10 उमेदवार खरं तर मुस्लिम समुदायातले असले तरी बाळासाहेब आंबेडकरांचे आधीचे 11 उमेदवार जे आहेत ते 18 पगड समुदायातून येतात। येणाऱ्या यादीत देखील 18 पगड समुदायातील लोक असतील यात काही शंका नाही, कारण बाळासाहेब आंबेडकरांनी मुळात जो वंचित घटक आहे, ज्याला आतापर्यंत कधी विधानसभा आणि विधानसभेत जाण्याची कधी संधी मिळालेली नाही, अशा समुदायाला, छोट्या छोट्या मायक्रो समुदायाला खरं तर सभागृहामध्ये घेऊन जाण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून। परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश येत नाही, परंतु आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या हाताला यश येईल का हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे। आज 10 उमेदवार जे आहेत, 10ला 10 उमेदवार त्यांनी जाहीर केले आणि हे 10ही उमेदवार जे आहेत ते मुस्लिम समुदायातले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने कोणते कोणते उमेदवार आहेत ते पाहण्याच्या आधी आपण बघूयात की बाळासाहेब आंबेडकरांचं नेमकं 18 पगड जातीचं किंवा वंचित घटकाला सत्तेत बसवण्याचं राजकारण काय आहे। खरं तर आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशाची शासनकर्ती जमात ही सर्वसामान्य लोक बनले पाहिजे, परंतु तसं घडलेलं नाही। भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर या देशामध्ये घराणेशाहीचं वारं मोठ्या प्रमाणामध्ये होतं। प्रत्येक राज्यातला संजामी समुदाय जो आहे तो संजामी समुदाय, भांडवलदार समुदाय आणि घराणेशाही ही प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला दिसून येते, जिवंत असताना दिसून येते। आणि प्रामुख्याने या घराणेशाहीला जिवंत ठेवण्याचं कार्य खरं तर काही राष्ट्रीय पक्षांनी केल्याचं आहे। हे निर्विवाद सत्य, सूर्यप्रकाशा इतकं सत्य आपल्याला नाकारता येत नाही। यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्रातली घराणेशाही अगदी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा असेल, या सर्व स्तरावरती किंवा लोकसभा असेल, या सर्व स्तरावरती खरं तर घराणेशाहीची मक्तेदारी आहे। आणि ही घराणेशाही जिवंत ठेवण्याचं काम बऱ्याच वेळा हे काँग्रेसने केले, असा देखील काँग्रेसवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप होतो, लोकांची चर्चा देखील सुरू आहे। आणि मग ही जी काही संजामी मानसिकता आहे हे टिकून ठेवण्याचं काम प्रस्थापित राजकीय पक्षांनी केलं, परंतु प्रस्थापित राजकीय पक्षांनी मात्र त्या समुदायातल्या, अर्थात ज्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी ज्या घराण्यांना मोठे केलं त्या घराण्याच्या समुदायाला मात्र आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये राजकारणात संधी मिळत नाही। आणि म्हणून अशा लोकांना, वंचित घटकांना संधी देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी हे पाऊल उचललेलं आहे। आणि म्हणून त्यांनी वंचितांना सत्तेत बसवण्यासाठीचा जो काही
अट्टहास धरलेला आहे, हा खऱ्या अर्थानं वंचित घटकांना पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आणि मग आज आपण पाहतो स्वातंत्र्याच्या काळापासून आज तागायत घराणेशाहीचं वर्चस्व असलेला महाराष्ट्र नव्हे तर देश, आणि मग अशा प्रसंगी वंचित घटकांना, ज्या घटकांना खरं तर आतापर्यंत कुठल्याच राष्ट्रीय पक्षानं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी तिकीट दिलेले नव्हते, कधी उमेदवारी दिलेली नव्हती, अगदी तुरळक 1 किंवा 2 अशा उमेदवाऱ्या ज्या समुदायाला भेटत होत्या। काही समुदाय तर असे आहेत त्यांना वर्षानुवर्ष स्वातंत्र्याच्या गेल्या 70 ते 78 वर्षामध्ये आपण पाहतोय, स्वातंत्र्याच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून पाहतोय, असे काही समुदाय आहेत, असे काही वंचित घटक आहेत ज्या घटकाला या देशातल्या कोणत्याच राष्ट्रीय पक्षानं किंवा प्रस्थापित पक्षानं किंवा कायम सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षानं कधीच उमेदवारी दिलेली नाही। परंतु वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये एकमेव असा पक्ष आहे जो की मायक्रो असलेल्या ओबीसीच्या वंचित घटकांना खऱ्या अर्थानं तिकीट देत आहे, त्यांना उमेदवारी देऊन त्यांना खऱ्या अर्थानं वंचितांना सत्तेत घेऊन जाण्याचं काम करत आहे। परंतु अशा प्रसंगी जेव्हा आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये जात हा निकष महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये नव्हे तर भारताच्या लोकशाहीला लागलेला कलंक म्हणजे जात ही मानसिकता जी राजकारणामध्ये आहे, आणि या लोकशाहीला खरं तर सत्तेमध्ये सर्वसामान्य लोकांना घेऊन जाण्यासाठी ज्याची संख्या ही कमी आहे, ज्यांची जात संख्या कमी आहे, अशांना मोठे पक्ष उमेदवारी देत नाहीत। आणि मग जात हे जे काही फॅक्टर आहे ते महाराष्ट्राच्या अगदी ग्रामपंचायत पासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत जात हा फॅक्टर चालत असतो। आणि अशा प्रसंगी मायक्रो ओबीसी असलेल्या किंवा अगदी वंचित घटक असलेल्या 1 ते 2 असे बोटावर मोजणे इतकी घरं ज्यांचे ज्या गावामध्ये आहेत, अशा लोकांना कधी आमदारकीचं तिकीट मिळालेलं नाही। परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकांना तिकीट देऊन आज आपण पाहतोय त्यांनी इतिहास रचलेला आहे। 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि 10ला 10 उमेदवार जे आहेत ते मुस्लिम समुदायातले आहेत। परंतु आता मुद्दा असा येतो की ज्या समुदायाचे उमेदवार दिले त्या समुदायाची काही राजकीय जागरूकता आहे का, त्यांचं राजकीय सामाजिकरण झालेलं आहे का, आणि हे राजकीय सामाजिकरण झालं असेल तर ते खरंच वंचितला मते देणार आहेत का, हा देखील प्रश्न अनुत्तरितच राहतोय। कारण आपण पाहतोय जेव्हा MIM सोबत युती झाली तेव्हा राज्यातला मेजॉरिटीनं आपण पाहतोय मुस्लिम समुदाय हा MIM कडे सुद्धा गेलेला नव्हता। त्यांनी काही प्रमाणात काही 1 ते 2 जागा MIMच्या निवडून आल्या, परंतु राज्यामध्ये आपण पाहतोय MIMची मते ही वंचित बहुजन आघाडीकडे डायव्हर्ट झालेली नव्हती, हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल। परंतु आत्ताचं चित्र वेगळं आहे, कारण या निवडणुकीला समीकरण बदललेले आहेत, आणि अशा बदलत्या समीकरणामध्ये जर वंचित बहुजन आघाडीने 10 उमेदवार आणि पहिल्या यादीत जी 11ची यादी होती त्या 11च्या यादीमध्ये 1 मुस्लिम उमेदवार असे एकूण आतापर्यंत 21 उमेदवार जाहीर केले, आणि 21 उमेदवारांपैकी वंचित बहुजन आघाडीने 11 उमेदवार जे आहेत ते 11 उमेदवार हे मुस्लिम समुदायाचे दिलेले आहेत। आणि मग हे 11 मुस्लिम समुदायाचे उमेदवार दिलेल्या कारणाने त्या समुदायाचे अर्थात मुस्लिम समाजाचे मते वंचित बहुजन आघाडीकडे वळणार आहेत का, हा मोठा प्रश्न आहे। कारण आपण पाहतोय स्वातंत्र्याच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर म्हणजे 1952च्या नंतर ते आज तागायत मुस्लिम मतदार जो आहे तो कायम काँग्रेसचा मतदार राहिलेला आहे, तो कायम काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार राहिलेला आहे। आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय उबाटा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचा तो मतदार बनलेला आहे। आणि मग हा मतदार आपल्या या 11 उमेदवार दिलेल्या ज्या वंचित बहुजन आघाडीचे 11 उमेदवार आहेत, या उमेदवारांना हे लोक मतदान करतील का, हा खरं तर या पक्षासमोरचा प्रश्न असणार आहे। आणि खरंच मग यांना जर मते डायव्हर्ट करता आली किंवा डायव्हर्ट मते केली तर वंचित बहुजन आघाडी ही खरं तर निर्णायक भूमिका ही राजकारणामध्ये घेऊ शकते, नव्हे तर सत्तेच्या गणितामध्ये म्हणजे सत्तेत कुणाला बसवायचं हा निर्णय खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या हातामध्ये येत्या काळामध्ये राहू शकतो। मुद्दा असा आहे की नेमके हे 10 उमेदवार कोण आहेत आणि कोणत्या मतदारसंघातले आहेत। तर पहिला उमेदवार आपण सांगूयात की मलकापूर मधला आहे। मलकापूर विधानसभा मतदारसंघातून खरं तर शाहेजाद खान, सलीम खान यांना उमेदवारी दिलेली आहे। तर बाळापूर विधानसभा मतदारसंघातून खतीब सईद यांना उमेदवारी दिलेली आहे। परभणी मतदारसंघातून सय्यद साहबाजान यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि औरंगाबाद सेंट्रल मतदारसंघातून मोहम्मद जावेद आणि मोहम्मद इश्क यांना उमेदवारी दिलेली आहे।
पुढे आपण पाहतोय पाचवा मतदारसंघ, पाचवी जागा आहे ती गंगापूर मतदारसंघातली आहे आणि या गंगापूर मतदारसंघात देखील सय्यद गुलाम नबी सय्यद यांना उमेदवारी दिलेली आहे। तर कल्याण पश्चिम मतदारसंघातून आयाज गुलजार मौलवी यांना उमेदवारी दिलेली आहे। तर हडपसर, खरं तर हडपसर मतदारसंघामध्ये आपण पाहतोय इथे सुषमा अंधारे देखील इच्छुक आहेत, त्या देखील या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत आणि अशा मतदारसंघामध्ये हडपसर या मतदारसंघातून आपण पाहतोय मोहम्मद अफरोज मुल्ला यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मग हे इथे पाहण्यासारखं असणार आहे की या मतदारसंघामध्ये जर सुषमा अंधारेंना उमेदवारी मिळाली तर इथे मोहम्मद अफरोज मुल्ला अर्थात वंचित बहुजन आघाडी आणि उभाटा संघटनेच्या प्रवक्त्या, उभाटा शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे या मतदारसंघामध्ये कशा टक्कर देतील हे पाहण्यासारखं असणार आहे। आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मान मतदारसंघ आणि या मान मतदारसंघातून इम्तियाज जफर नडाफ यांना उमेदवारी दिलेली आहे। तर शिरोळे मतदारसंघातून आरिफ मोहम्मद अली पटेल यांना उमेदवारी दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगली मतदारसंघातून अल्लाउद्दीन यांना उमेदवारी दिलेली आहे, अल्लाउद्दीन काझी यांना उमेदवारी दिलेली आहे। आता पाहण्यासारखं असणार आहे की या जे काही आणि 11वा उमेदवार जे आहे तो पहिल्या यादीमध्ये दिलेला आहे तो म्हणजे नांदेड दक्षिण मतदारसंघातून ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या खरं तर हे 11ला 11 जे उमेदवार आहेत हे 11 उमेदवार मुस्लिम आहेत आणि मग हे मुस्लिम उमेदवार खरं तर वंचित बहुजन आघाडीकडे महाराष्ट्रातले मते डायव्हर्ट करतील का किंवा स्वतःसाठी ते मुस्लिम मते घेतील का हे पाहण्यासारखं असणार आहे। आता मुद्दा असा येतो की या मतदारसंघामध्ये 11 मतदारसंघामध्ये मुस्लिम उमेदवार दिलेत, नेमकं वंचित बहुजन आघाडीला काय करायचं? आता बऱ्याच वेळा त्यांच्यावरती आरोप होतो की ते बी टीम आहेत, परंतु आता आपण पाहतोय हरियाणा मधल्या निवडणुका असतील, जम्मू काश्मीरच्या निवडणुका असतील, अशा बऱ्याच ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या मित्र पक्षांचे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांनीच काँग्रेसचा पराभव अनेक ठिकाणी केलेला आहे। याच्यावरून हे लक्षात येतं की कुठेतरी बी टीम म्हणणं हे खरं तर लोकशाहीला, संसदीय लोकशाहीला, बहुपक्ष पद्धतीला शोभणार नाही। परंतु आज आपण पाहतोय की जर असे उमेदवार निवडणुकीमध्ये उभे केल्यानंतर या उमेदवारांनी जर आपल्या समुदायाची मते स्वतःसाठी जरी डायव्हर्ट करून घेतली तरी या ठिकाणी मुस्लिम, दलित आणि आदिवासी असं जर गणित लागलं आणि ओबीसी असं जर समीकरण झालं तर हे समीकरण खरं तर महाराष्ट्रामध्ये एक नवी राजकीय क्रांती करणारा असणार आहे, नव्या दिशेनं राजकारण जाणार आहे। कारण आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांनी ठरवलेलं आहे की आम्ही एकटे लढणार आहोत, आम्ही स्वतः लढणार आहोत, आम्ही कोणाकडेही युतीला जाणार नाही, परंतु आमच्याकडे जर कोणी येणार असेल तर आम्ही त्यांना नकार देखील देणार नाही, आमचे दरवाजे खुले आहेत। आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय त्यांनी मध्यंतरी एक विधान केलं होतं की आम्ही आदिवासी पक्ष, संघटना या समुदायाला सोबत घेऊन आम्ही राजकीय लढाई लढणार आहोत, राजकारणात येणार आहोत। आणि आज आपण पाहतोय त्यांनी 11 उमेदवार, आतापर्यंतचे 21 उमेदवार जाहीर झाले, अशा 21 उमेदवारांपैकी 11 उमेदवार हे मुस्लिम समुदायाचे आहेत आणि याच्यावर हे लक्षात येतं की येत्या काळामध्ये मुस्लिम, दलित, आता येणारी यादी कदाचित आदिवासी समुदायाची असेल, कारण बाळासाहेब आंबेडकर मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की आम्ही मुस्लिम समुदायाला सर्वाधिक तिकिटे देणार आहोत, कदाचित येणारी यादी ही सर्वाधिक आदिवासी समुदाय उमेदवार असणाऱ्यांची असणार आहे। आणि जर असं झालं तर मुस्लिम, बौद्ध अर्थात दलित आणि इकडे आपण पाहतोय ओबीसी असं जर समीकरण तयार झालं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला विजय होणं फारसं अवघड नसणार आहे। कारण हे जे समीकरण आहे ते समीकरण नव्यानं मांडले जात आहे। कारण आज आपण पाहतोय मराठा समुदाय हा सर्वच पक्षांपासून फटकून वागत आहे, तो महाविकास आघाडीकडे आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे, आदिवासींची नाराजी आहे आणि अशा प्रसंगी ओबीसी समुदाय देखील नाराज आहे। आदिवासी, ओबीसी हा समुदाय जर वंचित बहुजन आघाडीकडे डायव्हर्ट झाला त्याच्यामध्ये सर्वाधिक फायदा हा वंचित बहुजन आघाडीचा होऊ शकतो आणि हे जर असं झालं तर येत्या काळामध्ये नव्यानं राजकीय समीकरणे उभे राहतील आणि सत्तेत कुणाला बसवायचं याच्या चाव्या वंचितकडे राहतील, असंच एकूण चित्र दिसत आहे। तर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळणार आहे की नेमक्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे द्यायच्या हे कोण ठरवणार, येत्या काळात लवकरच समजणार आहे। धन्यवाद।